अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या दूध भेसळ विरोधी मोहिमेचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वागत केले आहे. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र या कारवाईच्या नावाखाली कोणत्याही प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला आहे. माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की भेसळीविरुद्ध कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सर्व बाजूंची सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे. अनेकदा घाईघाईत किंवा चुकीच्या पंचनाम्यांमुळे तसेच एकतर्फी कारवाईमुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनेच कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून दूध भेसळ विरोधी कारवायांना मिळत असलेल्या अवाजवी प्रसिद्धीवरही डॉ. विखे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबंधित अधिकारी यापूर्वीही अशा प्रकारच्या कारवाया करतच होते, मात्र आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का दिली जात आहे, यामागे काय कारण आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यामध्ये दोन्ही भाग आहेत. काही ठिकाणी खरोखर दूध भेसळीवर खरोखर कारवाई होते आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चुकीचे पंचनामे देखील केले जातात. हे जे काही आज वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं वाटत आहे की महाराष्ट्राला निर्मिती झाल्यापासून आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या 15 दिवसामध्येच कारवाई होऊ राहिल्याच्या अगोदर कारवाई झालेल्या नव्हत्या असं चित्र मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. याच्या अगोदर पण अधिकारी काम करत होते, पण आता प्रासंगिक काही ठराविक एक वेगळ्या बातम्या तयार होणं हे आता नैसर्गिक भाग आहे. आणि त्या बातम्याच्या अनुषंगाने कुठंतरी वारंवार कारवाईचं नाव दाखवण्याच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि चुकीच्या ठिकाणी कारवाई पण होऊ राहिली, ही पण वास्तविक. तर हे मुद्दे माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर घातलेले आहेत की जिथं भेसळ व्हावं तिथं 100% करावं, बंद करून टाकावं. पण एक गोष्ट शासनाने पण लक्षात घेतली पाहिजे, तिथल्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जसं जर सगळं दूध संकलन बंद झाले तर शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न बंद होणार आहे. तर एकतर्फी कारवाई करून चालणार नाही. तुम्हाला जर पुढे भेसळ आढळत असेल तर ते किती गंभीर स्वरूपाचं आहे त्याची शहानिशा करून त्याला 2 दिवसाची मुदत देऊन मग पुढे कारवाई करावी, जेणे की शेतकऱ्यांना देखील त्याची अडचण होणार नाही. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल प्रशासनाला की याच्यापूर्वी पण कारवाई होत होत्या. महाराष्ट्र मागच्या 15 दिवसामध्येच काम करायला सुरू झालं असं अजिबात नाही. यापूर्वी पण कारवाया व्हायच्या, पण मला एक गोष्ट कळत नाही की मागच्या 15 दिवसामध्येच कारवायांची एवढी प्रसिद्धी का होऊ राहिली, हा माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. वृत्त संकलन विभाग, विजन प्लस न्यूज, शिर्डी.